तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चर्चा परिवर्तन विकास आघाडीचे, चर्चा कर्जतच्या राजकारणाची, चर्चा पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणूक प्रक्रिया जी आहे ती उद्या पार पडणार आहे। त्यामुळे कर्जत पंचायत समितीचं सभापतीपदी महिला म्हणून विराजमान होणार आहेत सुधाकर घारेंच्या पत्नी नमिता सुधाकर घारे या पंचायत समितीच्या सभापती होणार आहेत। सक्षमपणे त्यांनी कारभार ग्रामपंचायतीचा हाताळलेला आहे। ते स्वतः संचालिका आहेत, त्यांचे स्कूल आहे, त्यामुळे त्यांनी शाळेचा अनुभव आहे, प्रशासनातला अनुभव आहे। त्यामुळे अशा अनुदृष्टीने नमिता सुधाकर घारे या बोलण्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतायत, सोशल मीडियावर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतात, याच अनुषंगाने नमिता सुधाकर घारे जे आहेत पंचायत समितीचे सभापती होणार आहेत। त्यामुळे एक महिलांचं इथे जे आहे ते आपल्या मोठ्या प्रमाणात भविष्यामध्ये सगळ्या महिलांसाठी महत्त्वाची जबाबदारी जे आहे ते भविष्यामध्ये सगळ्याच राजकीय पक्षाकडून मिळणार आहे। त्यामुळे नमिता सुधाकर घारे यांची वर्णी जी आहे ती परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आली आहे। त्यामुळे भविष्यामध्ये नमिता सुधाकर घारे या कर्जतच्या महिला नेत्या म्हणून उदयास येतील। एक कारभार कशा पद्धती करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मूळ मुद्दा असा आहे की नमिता सुधाकर घारे यांच्या वर्णीमागे एक महिलांचं राजकारण महत्त्वाचं आहे। महिलांनी पुढे यावं असं राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे। त्यानुसार नमिता सुधाकर घारे यांची वर्णी जवळपास निश्चित झालेली आहे। आता उपसभापती चित्रा जगदीश ठाकरे यांची वर्णी लागू शकते किंवा मग पुढच्या 2.5 वर्षानंतर मग चित्रा जगदीश ठाकरे किंवा सभापती होऊ शकतात। या दृष्टीने जे आहे ते संध्याकाळपर्यंत याची भूमिका स्पष्ट होईल। त्यामुळे परिवर्तन विकास आघाडीच्या उद्या जोश उत्साह कार्यकर्त्यांना असणारे, शक्तिप्रदर्शन होणारे आणि नमिता सुधाकर घारे यांना आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्वतः उपस्थित असणार आहे। त्यामुळे तटकरेंनी उद्या आपल्या नमिता सुधाकर घारेंना आशीर्वाद देण्यासाठी थेट कर्जतमध्ये येत आहेत। म्हणजे कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जी सभा कर्जतमध्ये बसणारे पंचायत समिती खूप महत्त्वाची निवडणूक पार पडली आणि पंचायत समितीच्या 10 जागा आलेल्या 12 पैकी 6 जिल्हा परिषदेचे आले। त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये किंवा कर्जत शहरामध्ये परिवर्तन विकास आघाडीचे, ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता कर्जतमध्ये परिवर्तन विकास आघाडीची सत्ता झालेली आहे। त्यामुळे कर्जतच्या भागामध्ये आता सुधाकर घारे, नितीन सावंत यांचे राजकीय ताकद वाढलेले आहे। त्यामुळे 2 नेते एकमेकांना साथ देतात, एक नितीन सावंत, सुधाकर घारे, या दोघांचं महत्त्वाची भूमिका कष्ट राहिलेलं आहे। याच अनुदृष्टीने आपण चर्चा करत होतो। त्यामुळे नमिता सुधाकर घारेंना आणि चित्रा जगदीश ठाकरे किंवा अन्य कोण काय उमेदवार महिला आहेत का, त्याच अनुषंगाने आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष स्वतः सुनील तटकरे उपस्थित राहत आहे। त्यामुळे कर्जतचं राजकारण हे तटकरे काय सोडत नाही आहे। त्यामुळे एकूणच काय प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी तटकरेंची असते। त्याने लक्ष ठरलेलं आहे सुधाकर घारेंना आमदार करायचं आहे। त्यामुळे सुधाकर घारेंच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न तटकरे करतायत। नमिता सुधाकर घारेंना एक पक्षाकडून मोठी संधी देण्याचं काम तटकरेंनी केलेलं आहे। कारण पुढच्या राजकारणामध्ये सुधाकर घारे हे तालुक्याचे नेते आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत। त्यामुळे पक्षाची धुरा एक आपल्यानंतर कोण, ज्यावेळेला एखादा नेता जिल्हाध्यक्ष असतो वेगळा, मग घरामध्ये 1-2 लोक असावी लागतात। जसे आमदारकडे 5-6 लोक आहेत। मग घारेंनी पण विचार केला असेल नमिता सुधाकर घारेंना आपल्या पत्नीला कर्जतच्या राजकारणात उतरवलं गेलं पाहिजे, कारण पुढच्या विधानसभा आहे 2029ला। त्या दृष्टीने नवरा बायको कर्जतच्या राजकारणात काम करतील आणि सुधाकर घारेंना आमदार बनवण्यामध्ये पत्नी नमिता सुधाकर यांचं महत्त्वाची भूमिका राहू शकते। अर्थात थेट ते पंचायत समितीमध्ये कशा पद्धतीने कारभार करतायत, किती लोकांना ॲक्सेप्ट करून घेत आहेत, प्रशासनावर कशा पद्धती कमांड करतायत, किती प्रशासन समजून घेत आहे, किती लोकांना समजून घेत आहे, किती लोकांची कामं करत आहे, त्यानुसार सुधाकर घारेंचं पुढचं राजकारण असणार आहे। जर नमिता सुधाकर घारेंनी चांगला कारभार केला पंचायत समितीमध्ये, अर्थात रिमोट कंट्रोल तर सुधाकर घारेंचं असणार, पण तरी प्रशासकीय या सगळ्या गोष्टीबाबत नमिता सुधाकर घारेच पाहणार आहेत ना। शेवटी कार्यकर्त्यांची कामं, त्यांचं सन्मानाने वागणून देणं, उठबस, या सगळ्या गोष्टी त्यांना करावे लागणार आहेत। त्यामुळे त्या कशा पद्धतीने कारभार करतायत, जरी त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचा अनुभव आहे, ते स्वतः स्कूलमध्ये संचालिका म्हणून काम करतायत, ह्या दोन्ही गोष्टीचे महत्त्वाची बाब आहेत। त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्यांच्या पाठीशी अनुभवल्या आहेत। मात्र कशा पद्धतीने कारभार करून पुढच्या राजकीयदृष्ट्या सुधाकर घारेंना किती फायदा होतो हे महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे
त्यांची कारकीर्द ही महत्त्वाची असेल असं आपण मानूया. त्या कारकिर्दीत गोंधळल्या तर त्याचा फटका घारेंना बसू शकतो. त्याच्या काय भविष्यामध्ये जर त्यांनी प्रशासनामध्ये जर काय चुकीच्या पद्धतीने काम केलं ते आरोप करायला महेंद्र थोरवेंची शिवसेना आहेतच आहे, भाजप आहेच आहे. मग याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. त्यामुळे नमिता सुधाकर घारे आणि जे उपसभापती होणार आहेत चित्रा जगदीश ठाकरे, सध्या त्यांच्या नावाची चर्चा आहे. अंतिम निर्णय संध्याकाळपर्यंत होऊ शकतो. मात्र आपण जर विचार केला तर या दोघांनाही विकासनामाकडून आज पूर्णपणे शुभेच्छा देतोय. त्यांनी कर्जतचा कारभार व्यवस्थित करावा आणि कर्जतच्या ग्रामीण भागाला खऱ्या अर्थाने विकासाला हातभार लावा आणि चालना देण्याचा प्रयत्न दोन्ही महिला नेत्यांनी करावं अशी आमची भूमिका आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.